ब्रह्मानंदम तत्वविद द्विभाषा विज्ञवत उभयलौकिको वैदिको भुंजानम व विषयानंदम ब्रह्मानंदम तत्वविद. तत्ववेत्ता पुरुष दोन्ही आनंदाला जाणतो. एक विषय आनंद आणि दुसरा कोणता? विषयानंद म्हणजे विषयाच्या द्वारा आपल्याला जो प्राप्त होतो त्याला विषयानंद म्हणजे स्वयंसिद्ध आनंद आहे. पण त्याच्या हे होण्याकरता भंजानम विषयानंदम ब्रह्मानंदांचे तत्वविद द्विभाषा विज्ञवत लौकिको वैदिको. तत्ववेत्ता परत दोन्ही आनंद. आपल्याला एकच आनंद माहिती आहे, तो कोणता? विषय आनंद. त्याच्या पलीकडे आपली मदत काय होत नाही, जात नाही आहे ना. समाजातला आनंद आपल्याला माहिती आहे का? बरं, कोणालाच माहिती नाही का? योगी लोकांना काय असं आहे. भंजानम विषय आनंदम आणि ब्रह्मानंद तत्व दोन्ही आनंदाला जाणतो. हा विषयानंद आहे आणि हा कोणता आहे? ब्रह्मानंद आहे. द्विभाषा विज्ञवत. काही काही माणसाला दोन प्रकारच्या भाषा माहिती असतात ना. आता काही पुढारी लोक असतात त्यांना इंग्रजी भाषा माहिती नसते. मग ते काय करतात, इंग्रजी भाषा जाणणारा माणूस आपला PA ठेवता. नाही, आमची तुम्हाला माहिती आहे, आमच्यासोबत शिकणारा लक्ष्मण नावाचा विद्यार्थी होता. तो लौकिक आनंदगिरीचा. तो म्हणजे मी सगळ्या जगाचा काय केला, एका खंडाचा नाही सगळ्या जगाचा खंड. त्याचा ती उपाधी म्हणजे त्याला एका रात्रीत 52 लाख रुपये दक्षिणा झाली होती. किती कुंभामध्ये एका रात्रीत, उज्जैनीच्या कुंभामध्ये. मग त्यांचा होता हे त्यांच्या आखाड्याचा एका दिवसाचा खर्च 50,000 त्यामुळे जुना आखाडा, प्रसिद्ध आखाडा आहे उत्तर भागामध्ये. तर म्हणलं आम्ही राष्ट्रपती आला तर आम्ही काय करत असतो, त्याला आशीर्वाद देत असतो. इकडे येऊन शिकून जाऊ द्या. मग म्हटलं एवढा तुला तर इंग्रजी येत नाही आणि इतका प्रवास कसं काय केला? इंग्रजी जाणणारा माणूस घेऊन गेलो होता म्हटलं. आणि तो इंग्रजीतला मराठी करून आम्हाला सांगायचा. मग त्याला दोन्ही भाषा माहिती आहे, मराठी माहिती आहे आणि काय इंग्रजी. नरेंद्र मोदीला दोन्ही भाषा माहिती आहे आणि हिंदी माहिती आहे आणि मेरे प्यारे बहिणो परदेशात गेला तर तिथं काही ही भाषा चालते का? मला ते कोणी काय बरं काय, काही भाषा आपापल्या ह्याच्यापर्यंत चालतात, दुसरीकडे काय होत नाही. आणि संपूर्ण जगामध्ये इंग्रजी भाषा चालली आहे. कोणती भाषा? म्हणून माणसाला थोडी का विना काय आली पाहिजे, आली पाहिजे. विषय आनंद आणि ब्रह्मानंद तत्ववेत्ता पुरुष दोन्ही आनंदाला जाणतो. एक कोणता? विषय आनंद. दुसरा कोणता? ब्रह्मा. सुखे सेवू. कशा प्रकारे द्विभाषा विज्ञवत व लौकिक वैदिक दोन भाषा जाणणारा मनुष्य. विद्या व लौकिक आणि वैदिक. सगळं वेद वगैरे याला वैदिक असं म्हणतात. काय म्हणायचं? वेद प्रमाण असतो. मग भगवंताच्या श्वासापासून हे सगळे वेद काय झालेले आहे. गीता मात्र मुखातून झालेली आहे. असे भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला काय करतात, गीता सांगणार. तो वेदच भगवंताने गीतेमध्ये आणलेला आहे. तुम्हाला माहिती आहे. सगळा वेद भारतामध्ये आणला. सगळा वेद
भारतातला सगळा वेद आणखी भीष्म पर्वामध्ये कशामध्ये आणला पडतो? भगवद्गीतेमध्ये. आणि सारा भगवद्गीतेतला जो अर्थ आहे तो थोडक्यामध्ये आणलेला आहे. रूपांतर करायचं सांगितलं मला. म्हणून सगळा वेद कसा आहे आणखी याच्यामध्ये. म्हणून सगळा वेद भगवंताने तोच अवतार धारण करून अमृतानुभव चांगले 65 या ग्रंथात आणले. 65 वयामध्ये किती? आणि 65 वयामध्ये जेवढं काही तत्वज्ञान सांगितलं ते 25 अभंगाच्या याच्यात हरिपाठात सांगितलं. आणि तो हरिपाठ सगळ्यांना काय झाला? सोपा झाला. हरिपाठाच्या अधिकारी कोण आहे? 5 वर्षाचा परसुद्धा उडे मारत या रे इतकं हरिपाठाला काय. परत अलीकडच्या काळामध्ये काय झालेलं आहे? सप्ताह आहे पण त्याच्यामध्ये नामस्मरण नाही, काय नाही. हरिपाठाविना सप्ताह कसा आहे? शून्य म्हणायचं नाही. जाऊ दे आपल्याला. एका ठिकाणी कीर्तन होतं बघा. मग तिथे कीर्तनामध्ये मग महाराजांच्याकडे कीर्तन. एकादशीच्या दिवशी एका महाराजांचं काय होतं? टीका म्हणून नाही. मग ते विचारलं एकादशीच्या दिवशी. म्हणलं का महाराज आले काचे कीर्तनकार? म्हणलं आले. त्यांच्या फराळाची काय करा? व्यवस्था करा, एकादशी आहे. मग महाराज आम्ही फराळाची व्यवस्था करायला गेलो. म्हटलं ते म्हणले जेवण करायचं. मग सरळ सांगितलं. म्हणलं पहा दुसऱ्या कोणाला काय करा? महाराजांना सांगायचं श्रोता व्हा. काय व्हा? वक्ता. आणि सकाळच्या पर्यंत म्हणलं माझ्याकडे पाठवतात ना ज्याचं कीर्तन आहे. नाही हे आलेलं आहे. म्हणलं महाराज तुम्हाला मोठ्या महाराजाने बोलवलं. तो महाराज कशाला सांगतो तुम्ही? एकादशी करीत नाही त्याचा कीर्तनाचा अधिकार नाही. असं हरिपाठ नसेल तर काय नाही, कीर्तनाचा अधिकार नाही. हे तुमच्या म्हणून सगळ्या संहिता आपल्याच्यामध्ये. वारकरी शिक्षण संस्थेमध्ये काय आहे? मग हरिपाठ असलाच पाहिजे. एकादशी व्रत केलाच पाहिजे. तर तो कीर्तनाला काय होतं? सहज पाहिजे. ह्याच्यात जसं एखाद्या माणसाला दोन्ही भाषा प्राप्त असतात त्याप्रमाणे दोन्ही आनंद कोणाला प्राप्त असतात? एक विषयानंद आणि दुसरा कोणता? दुःख प्राप्त होणं उद्वेग यथापूर्व मनोद्वेग. आणि गंगा मग काय असते पण सोचणे धैर्यता. दुःख प्राप्त होणं उद्योग यथापूर्व यथोद्वेग. आणि गंगार्थ मग्न काय असते पण शीट नव्हतं. गंगा मंगळार्थ काय? मनुष्य एकदा स्नान करण्याकरता गेला कुठे? रात्रीच्या वेळेला नाही, सायंकाळच्या वेळेला नाही. कोणत्या वेळेला? भर दुपारी. वरून काय तापतं? आणि गंगेचं पाणी काय गरम केलं आहे का कोणी? आणि ते सगळं बर्फाचं पाणी असते. म्हाताऱ्या माणसाला निवंदर स्नान घालायला नेला तो बंगल्यात नेण्याचा उपयोगच करत नाही. एकदा केदारनाथला पाण्यात हात जर घातला आपला हातच नाही तो. बर्फाचं पाणी असते सगळं. माझा कशा करता सांगितलं हे सगळं? गंगार्थ मग्न काय असं
कमरेपर्यंत पाण्यामध्ये आहे, कोणता अनुभव येतो? थंडीचा. आणि वरून सूर्य जातो, कोणता अनुभव येतो? दोन्ही याचा त्याला काय आहे? वर कशाचा अनुभव आहे? उष्णतेचा. खाली कशाचा अनुभव आहे? थंडीचा. खालच्या पाण्याचा. दुःख प्राप्त होणं उद्वेग हो यथा पूर्वचा. त्याप्रमाणे द्वंद्व याचा काय येतो? अनुभव येत असं. एक ब्रह्मानंद आणि दुसरा कोणता? विषय सुखबाई बाबा त्याच्यात कारण विषयानंदामध्ये आनंद आहे तो, पण ती उपाधी चांगली नाही कोणती. याचा अधिक विचार 18व्या अध्यायामध्ये केलेला आहे. विषयेंद्रिय संयोगात परिणामे आणि आहे त्याच्या सत्वगुणाचा परिणाम त्याच्या यत्तदाग्रे यत्तदाग्रे विषमेव पण परिणामे तत्सुखम सात्विकम प्राप्त. हे कोणतं सुख आहे? ब्रह्मसुख आहे. आणि दुसऱ्या याच्यामध्ये सांगितलं ते कोणतं सुख आहे? तमोगुणी सुख. यदाग्रहाच्या अनुबंधाचे सुखम निद्रालस्य प्रमाद होतं. म्हणून दुःख प्राप्त होणं उद्वेगा पूर्वेद. दुःख प्राप्त होणं उद्वेगा. त्या आनंदामध्ये दुःखाचा कोणत्याही प्रकारे जरी येऊन अंगावरती मेरूपासवणी थोरे परी भारी न बाटी. नाही का? ज्या सुखामध्ये आणखी सगळ्या दुःखाचा काय पडलेला असतो असं सुख कोणतं? ते ब्रह्माचं. दुःख ते काहीच नाही सगळं. त्याचं कारण आहे वेदांत शास्त्राने आहे. सुख आणि दुःख हे सगळे अंतःकरणाचे धर्म आहे आणि ते अंतःकरण स्वरूपामध्ये लीन झालेलं असतं. नाही का? त्याला खऱ्या सुखाची काय होते? मनाला आपल्या स्वरूपाची प्राप्ती झाली, मग काही नागा कितीतरी दुःख. त्या दुःखापासून ते किंबहुना दुःखाला जाणणारं जे अंतःकरण, ते अंतःकरण स्वरूपामध्ये लीन झालं असल्यामुळे किती जरी दुःख आले तरी त्याच्या तळ्यात हे असते. त्याला साधारण उदाहरण त्या विचारसागरामध्ये सुषुप्तीचं दिलेलं आहे. जागृतीमध्ये केवढं दुःख आहे, काही विचार जावे त्याच्या वंश. त्या दुःखामुळे तो आत्महत्या करायला पाहिजे. आणि तेच त्याला झोप लागली तर दुःखाचा काय होतो? अभाव. आता दुःख आहे का म्हणजे काय? मग यावरून काय सिद्ध झालं? दुःखाला कोण कारणीभूत आहे? अंतःकरण. आणि सुषुप्तीमध्ये ते उपादान कारणात काय झालेलं आहे? म्हणून सुखही नाही आणि काय नाही. शीतोष्ण धीर्यता. त्याप्रमाणे इत्थं जागरणे तत्त्वविदो ब्रह्मसुखम सदा भांते तद्वासनाजन्ये स्वप्ने तदस्ते तत्. इत्थं जागरणे तत्त्वविदो ब्रह्मसुखम सदा भाजे. मग तत्त्ववेत्या पुरुषाला जागृतीमध्ये सुद्धा तत्त्वविदो ब्रह्मसुखम सदा भाजे. कोणत्या सुखामध्ये असतो तो ब्रह्मसुख आहे? कोणत्या अवस्थेमध्ये? जागृती. जागृतीमध्ये सुद्धा ब्रह्मसुखामध्ये कोणत्याही प्रकारे खंड पडत नाही. नाही का? सुखेच आहे हो ब्रह्मानंद. हे सगळे तत्ववेत्ते पुरुष कोणत्या सुखामध्ये असतात? विषय सुखात असतात का? मध्ये ब्रह्मसुखात त्याच्यात खंड रे. अखंड खंडे राजीवन रामकृष्ण नारायण. अखंड न खंडे भंग न भंगे जागृती स्वप्ने पांढरा. तद्वासनाजन्य स्वप्ने तदे तथा. तद्वासनाजन्य म्हणजे त्याच वासनेपासून स्वप्न आहे. स्वप्नामध्ये सुद्धा काय असेल त्याला सुखच असते. जसं जागृतीमध्ये आणखी ब्रह्मानंदामध्ये असल्यामुळे कोणत्याही प्रकारचं दुःख नाही. तरी दुसरी अवस्था कोणती? स्वप्न.
स्वप्नामध्ये सुद्धा त्याला कायच आहे, कारण त्याच वासनेपासून पण स्वप्न पडलं असल्यामुळे स्वप्नाने सुद्धा तो काही दुःखी होत नाही. तद वासनाजन्य स्वप्ने तद भासते सुद्धा, त्याच वासनेमुळे त्याला स्वप्नात सुद्धा होते. अत्यंत तुम्हाला केलं मागच्या 9व्या प्रकरणामध्ये बरोबर व्यवस्थित वेदपाठ करणारा मनुष्य कधी चुकू देत आणि सतत ज्याचा वेद तयार झाला आहे त्याला स्वप्नातही सुद्धा तो वेद ध्यान करतो. एखादा वारकऱ्याचा हरिपाठ म्हणण्याचा संबंध हरिपाठ झाल्याशिवाय तो राहत नाही. आणि जर एखाद्या रात्री त्याला मिळालं नाही तर रात्री स्वप्नसुद्धा कशाचं पडते? अतिसंस्काराचा परिणाम आहे. कशाचा आहे? न सांगता निभोय माणसाला काय होते? पाठ होते. पण त्याच्यामध्ये दीर्घ संस्कार असतो. दीर्घ काय असावं लागतं? संस्काराचा. तुमचे कसे भस्री कर्मावली वगैरे सगळं जीवन त्यांचं तुकोबाराच्या गाथीत गेलं. ते म्हटलं असं पाहून द्यायचं आम्हाला असं बसल्या बसल्या सगळे आपोआपच काय होतात म्हणले. अति अभ्यासाचा थोड्या अभ्यासाने काम मागत असते का? ना तर 1 महिन्याने कुठे आळंदीची एक अध्याय वाचतो किती 1 महिन्याने. साधन आहे पण ते काय नाही, यथार्थ साधनाचा इथे शोध आलेला आहे. इतम जागरणे तत्वविदो ब्रह्मसुखम सदा. तत्ववेत्ता पुरुष जागृती अवस्थेमध्ये सुद्धा कोणत्या सुखात असतो? ब्रह्मसुखामध्ये. आणि अति तद्वासने जन्य स्वप्ने तद्वासने, त्याच संस्काराच्या योगाने स्वप्नामध्ये सुद्धा आणखी तो काय करतो? हा आनंद भोगला. कारण वासनेपासूनच स्वप्नामध्ये काय असते? जशी वासना असेल तसे आहे ना. यम यम वापी स्मरण भावंते तम तमय वैते भवते तथा तथा. मग स्वप्नामध्ये जसं स्वप्नाला कारणीभूत कोण आहे? जागृतीमध्ये असलेली वासना आहे. अविद्या वासना अपि तत्भासोपि उत्थिते स्वप्ने मूर्खवदेशा सुखम दुःखम च वीक्षते. अविद्या वासना अपि अस्ति तद्वासन होते ते. जीव म्हटल्यानंतर अविद्येमध्ये पडलेलं जे प्रतिबिंब असते त्याला जीव असं म्हणत असतात. मायेमध्ये पडलेलं प्रतिबिंब त्याला ईश्वर असं म्हणत असतात. अविद्या वासनात वासनेला कोण कारणीभूत आहे? अविद्या कारणीभूत आहे. अविद्या वासना अपि असते तद्वासन होते. आणि त्याच वासनेमुळे आपल्याला स्वप्नाचा प्रत्यय येत असो. वासना देतो उत्थिते स्वप्ने मूर्खवदेशा सुखम दुःखम च वीक्षते. तेव्हा त्या स्वप्नामध्ये ज्याप्रमाणे मूर्खवदेशा सुखम दुःखम च, थोडं वाचत काय अर्थ आहे? मूर्खाप्रमाणे स्वप्नाप्रमाणे तो सुख आणि दुःख पाहतो. अविद्येची वासना ही असते. यास्तव त्या वासनेपासून उत्पन्न झालेल्या स्वप्नांत हा मूर्खाप्रमाणे सुख दुःख पाहतो. कोणाप्रमाणे? मग मला वाटलं की शहाण्याप्रमाणे. मूर्ख म्हणून असतो ना. मग स्वप्नात सुद्धा आणखी जसं आणखी तो जागृतीमध्ये आणखी सुख दुःख पाहतो. त्याच अविद्येमुळे वासना असल्यामुळे स्वप्नात देखील तो मूर्खाप्रमाणे सुखाने काय पाहतो? स्वप्नात सुद्धा सुखच होत असते आणि दुःख. कल्पना करा स्वप्नामध्ये आहे ना दोरीवरचा सर्प कुठं बसला, मग सुख होत असते का? आणि शुक्तीवर ते राजात पाचला तर सुख होते का दुःख होते? सुख. दोन्ही सत्य आहे का कसे आहे? पण दोघंही काय होते? पण हे दुःख जाण्याकरता तो कशात यावा लागतो? जागृतीमध्ये यावा. जागृती आली की स्वप्न नावाची अवस्था काय झाली? जोपर्यंत जागृती येत नाही तोपर्यंत स्वप्न मनुष्याला सत्यच वाटत असते. एक पोरगा होता बघा इथे, काही रात्री त्याने काही सर्पाच्या मनात
वाघाच्या गोष्टी बिष्टी ऐकल्या आणि त्याला रात्री झोपलं स्वप्न पडलं वाघ. मग काय म्हणजे तो वाघ वाघ म्हणाला. ती बळकटी उचलली सध्यावर गेला उडी टाकतो. अरे उडी का टाकतो म्हणलं वाघ पट. आता जरा जर त्याच्यातून जागा करायचं असेल तर काय करायचं? स्वप्नातल्या जागा वाघाला काय काठी देऊन मारायचं काय? मग काय करायचं? स्वप्नातून जागा केला की स्वप्नातला जाग मात्र जगती सुद्धा काय, जागृती सुद्धा काय. ज्याप्रमाणे स्वप्नातलं दुःख जागा झाला की नाहीच होते, त्याप्रमाणे जागृतीतलं दुःख ज्ञान झालं की काय होते. एकदा माणसाला आपल्याला ज्ञान जन्म मरणाचं दुःख काय झालं, दुःख तर एकही नाही. मग जसं स्वप्न आहे तसं जागृती सुद्धा काय आहे. त्या विचारसागरात आहे 10, 15, 20 परिच्छेद बरं का. जागृती सुद्धा कशाप्रमाणे आहे, सुंदर वर्णन अद्वैत सिद्धीतल्या शंका आहे, त्या गोड शंका घेऊन सांगितलेल्या आहे. किंबहुना स्वप्नाला काहीतरी अस्तित्व आहे पण जागृतीतला ना काही नाही. स्वप्न पुरीतच नाडीमध्ये भासते, त्याला थोडा दीर्घ काल आहे, आणखी काय आहे. पण जागृतीला काल नाही, काही नाही. मग स्वप्नापेक्षाही स्वप्न कोण आहे. इथं आलेला विषय होता सांगितलं तुला. म्हणून मूर्खाप्रमाणे तो सुख दुःखाला काय करतो पाहतो. आणखी कोणा त्याचं वर्णन केलेलं आहे त्याचा विचार कधी करा.